नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची ही बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेतृत्व, विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्य जनतेचा आधारस्तंभ असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी परभणी शहरातील अक्षतामंगल कार्यालयात अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शोकसभा आयोजित करण्यात आली होती. पार पडलेल्या या शोकसभेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. शोकसभेत 2 मिनिटांचे मौन पाळून दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. यावेळी बोलताना वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांसाठी अजितदादांनी आयुष्यभर काम केलं. विकास हा केवळ शब्द न राहता कृतीत उतरणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा होते, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार राजेशदादा विटेकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. विषय बोलण्यासारखे भरपूर आहेत, परंतु खऱ्या अर्थानं मी माझ्या भावना एवढ्या दाटलेल्या आहेत की मी व्यक्त होऊ शकत नाही. मी खरंच आज निशब्द आहे, म्हणून मी केवळ या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माजी महापौर प्रताप देशमुख यांनी अजितदादा यांच्यासोबत आपल्या असलेल्या आठवणींना उजाळा देतानाच परभणी शहराच्या विकासासाठी अजितदादांनी केलेलं सहकार्य याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सोबत पक्षावर एक आघात झाला आणि त्या काळाच्या याच्यामध्ये आम्हाला आमचे आदरणीय दादा, कुटुंब प्रमुख दादा हे आम्हाला काळाच्या ओघामध्ये आम्हाला इथं सोडून गेले. दादाच्या आठवणी खूप आहेत. दादाचा मागच्या काळामध्ये परभणीमध्ये आढावा घेण्यासंदर्भामध्ये या सभागृहामध्ये बैठक झाली होती. परभणी जिल्ह्याचा नियोजनाचा आढावा घेऊन नंतर महापालिकेत बैठक झाली. या परभणीच्या विकासासाठी काय काय आपल्याला करता येईल, आपल्याला निधी कसा देता येईल आणि या परभणीचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, नंतर ह्या ठिकाणी पक्षाचा आमचा नोंदणीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी पार पडला होता. दादाच होते. आता राजेशदादाला बोलायला सुद्धा अवघड होते. आमच्यासारखी सुद्धा तीच परिस्थिती. दादा कामाचा माणूस होता. आम्हाला कधी असं वाटलं नाही की म्हणजे आता पक्षामध्ये काम करत असताना किंवा दादाबरोबर काम करत असताना गेली 30-35 वर्ष एकसारखं सहवास किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूस करणारा नेता आणि तुमचं काय चाललंय, तिथे गेल्यानंतर तुमच्या शहराची काय परिस्थिती आहे, तुमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, पाऊसमान कसं झालं, हे बारकाईने विचारणारा आमचा दादा. आम्हाला कधी असं राजकीय याच्यामध्ये कधी असं वाटलं नाही की आमचा इतक्या मोठा नेता आहे, आम्ही कसं जायचं. एखादा फोन केला तर जरी त्यावेळेस बोलणं नाही झालं तर नंतरच्या 1-2 दिवसामध्ये किंवा दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी सकाळी त्याला वेळ आहे त्यावेळी सकाळी 6 ते 8 मध्ये कधी बी त्याचा फोन यायचा. म्हणून सर्वांगीण काम करणारा नेता. परभणीच्या बाबतीत तो खूप काही गोष्टी आहेत. शोकसभेदरम्यान अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळताना दिसले. अजितदादांची निर्णय क्षमता, प्रशासनावरील पकड आणि संकटसमयी खंबीर भूमिका याचा उल्लेख करताना सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झालं. अजितदादांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देताना खासदार संजय जाधव यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. शेवटी माणसं येतात त्या अर्थी जाणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु एखादी व्यक्ती
पूर्ण आपलं आयुष्य पूर्ण करते, वयामानाने एखाद्या वेळेस त्याचं दुःख निधन होते. अशा वेळी माणूस ती भावना तयार करून ठेवतो की आता हे दिवस जाणार, आणि अनावधानानं जाणं हे दादाचं परिवाराचंच नुकसान नाही, तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जेवढ्या लोक, सर्व पक्षीय लोकांचं नुकसान झालं याच्यामध्ये म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी परखड व्यक्तिमत्व, तर तुकाराम महाराज म्हणले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या उक्तीप्रमाणे दादानी जी एखादी भूमिका घ्यायची ती पाठीमागून वेगळी आणि समोरून वेगळी अशी नाही, तिला घेतली, हे करणार. कुठली फाईल पुढे गेली, आट्यापिट्या कपाळाला नाही आता डायरेक्ट करून मोकळे होणारा असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. आणि वेळेच्या बाबतीत म्हटलं तर मनोहर जोशीनंतर वेळेचं बंधन कोण पाळीत असेल तर ते दादा होते. त्यांच्या त्या टायमिंगमध्ये कधीही चुकलं नाही. असाच मला अनुभव परवा 28ला ही घटना घडली. 25 तारखेला मला त्यांचा फोन आला होता. मी त्यावेळेस गंगा खेळताना की महानगरपालिकेच्या विषयावर त्यांचं माझ्याशी 5 मिनिटं बोलणं झालं. तर ही असं, आणि दुसऱ्या दिवशी 28ला सकाळी आम्ही उठतो तर बघतो तर टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज, म्हणजे एका एवढ्याशा वयात आणखी बरंच काही त्यांच्याकडून आपल्याला मिळवायचं होतं राज्याला. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात दबंगगिरी करणारा, पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनावर स्वतःची एक कमांड असणारा, आता मंत्रिमंडळात प्रशासनावर कमांड करणारा कोणी नाही त्यांच्यासारखा, आणि पुन्हा होणेही नाही, अशा व्यक्तिमत्वाला आपण मुकलो. यावेळी उपस्थितांनी शोकसभेच्या शेवटी अजितदादा पवार यांच्या विचारांचा आणि विकासाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. अजितदादा पवार यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असून त्यांचे कार्य आणि विचार महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात सदैव जिवंत राहतील, अशा भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे, विजय भांबळे, सुरेशदादा देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, नदीम इनामदार, डॉक्टर विवेक नावंदर, ॲडव्होकेट अशोक सोनी, विजय जामकर, अक्षय देशमुख, सचिन आंबिलवादे, ओमप्रकाश डागा, माजी नगरसेवक मिठ्ठूभाई, युवा नेते सुरेश नागरे, संतोष बोबडे, गफार मास्टर, भावनाताई नखाते यांच्यासह डॉक्टर, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.